हार्डलक विमान काजूरमार्ग आपण पण फाईट केलात आणि सांगवी स्पोर्ट्स मुलुंड टीमने एक चांगला खेळ केलाय. टॉस जिंकलाय मालवण मुकेश रॉयलने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला त्यांच्या विरुद्ध टीम सांगवी स्पोर्ट्स मुलुंड विरुद्ध चेंबूर. वैभवजी चौधरी आपलं पण स्वागत आहे. कोपरचा राजा गोविंदा पदक आणि आज कोपरचा राजाने एक विश्वविक्रम केला. सर्वांना वाटलं की त्या ट्रायने 9 थर राहणं थोडं कठीण होतं बट कोपरच्या राजाने सिद्ध केलं की आम्ही जिद्द आहे आणि त्यांचीच मुलगी स्वतः 9व्या थरावर. बट खूप चांगले एफर्ट्स आणि मुंबईत पण चर्चा झाली की त्या ट्रायने 9 थर लावले आणि सक्सेसफुल लावले. त्यांच्यासाठी तो टास्क होता की आम्ही लावणार तर त्याच ट्रायने लावणार आणि 9 थर त्यांनी सक्सेस केले. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. येणाऱ्या 25ला 10ची पण ट्राय करा. खूप साऱ्या शुभेच्छा. विश्वविक्रम झाला पाहिजे आणि ठाण्याने पण दहीहंडी जपली. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दहीहंडी बघायचे तर ठाण्यात गर्दी करतात आणि कोपरच्या राजाचं अगदी मनापासून कौतुक आहे. बॉलिंगसाठी करण सोडा स्ट्राईकला. जेडी बॅटिंग लाईनअप मध्ये थोडे बदल केलेत आणि सेमीफायनलला विकेट गेल्यानंतर जेडीला मात्र इकडे इरफान आउट झाले. करण सोडा या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर अपील केली गेली आणि जेडीला पण मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. आणि प्लेअर ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आपल्याला प्रोव्हाइड केल्या गेल्या सौजन्य संदेश जनार्दन लाखन यांनी स्वर्गीय जनार्दन शांताराम लाखन दादा यांच्या स्मरणार्थ जे आम्हाला प्रोव्हाइड केले. थँक्यू सो मच. आज संदेश जनार्दन लाखन यांचा अगदी मनापासून आभार आहे आणि त्यांनी खूप चांगलं ट्रॉफीज इकडे प्रोव्हाइड केल्यात. स्वर्गीय जनार्दन शांताराम लाखन दादा यांच्या स्मरणार्थ आज ज्या ट्रॉफीज इकडे प्रोव्हाइड केल्या गेल्यात तर इकडे संदेश जनार्दन लाखन म्हणजे एक संदेश दुसरा संदेश यांचा सन्मान करतायत आणि दोघांचा पण संदेश त्यांनी चांगला दिलाय. आज या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान संदेश लाखन यांचा देखील सन्मान केला जातोय. धन्यवाद. बॉलिंगसाठी करण स्ट्राईक एंडला नवीन बॅटर भावीन येतात. कुठेतरी सांगवी स्पोर्ट्स मुलुंड संघ मात्र इकडे अडचणीमध्ये आहे. सेमीफायनलची मॅच आहे. महेंद्र पांचाळ साहेब आपलं पण देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. महेंद्र पांचाळ आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. सेमीफायनलचं प्रेशर वेगळं आहे, लीग मॅचेसचं प्रेशर वेगळं आहे, नॉकआउटच्या मॅचचं प्रेशर वेगळं आहे. त्यामुळे क्रुशल मॅचला तुम्हाला स्वतःला प्रूफ करणं गरजेचं आहे. जमा 11 डोंबिवली संघ आपण आला असेल तर आपल्या आलेल्याची नोंद करायची आहे कारण लगेच यानंतर फायनल मॅचला सुरुवात होईल. याची पण नोंद घ्या मित्रांनो. वेळेला महत्व आहे. टाइम इज अ मनी. बॉलर करण स्ट्राईक एंडला बॅटर भाविन.
या बॉलवर देखील ड्राईव्ह केल्या गेल्या तिकडे शिवा आहेत एक बॉल अडवला गेला रन मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल करणने चांगला स्पीड टाकला आणि पहिल्या हाफ मधून मात्र मालवण मुकेश रॉयल क्वालिफाय झाला दुसऱ्या हाफ मधून आपण पाहिलं तर काजूरमार्ग V1 हा संघ क्वालिफाय झाला तिसऱ्या हाफ मधून सांगवी स्पोर्ट्स मुलुंड टीमने एक चांगली वाईल्ड कार्ड एंट्री घेतली वरती ब्रिजवर पण सर्व जाताना मॅचचा आनंद घेत आहेत ते बोलले जाताना क्रिकेट बघूयात सुरेश आंग्रे सरांचा पण एक विशेष इकडे सन्मान केला जाईल थँक्यू सो मच आंग्रे साहेब आपण देखील इकडे आलात या बॉलवर देखील अगदी दिशा देण्याचा प्रयत्न केला गेलाय अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ आहे मग तुम्ही साऊथ मुंबईत आला तर वरळी साईडला वेगळं अंडरआर्म क्रिकेट आहे वडाळा साईडला आला तर तिकडे थोडं वेगळं क्रिकेट आहे या साईडला चेंबूर विक्रोळी घाटकोपर परिसरात एक वेगळं क्रिकेट आहे सुरेश आंग्रे सरांचा एक विशेष सन्मान आज या परिसरामध्ये केला जातोय धन्यवाद सुरेशजी आपण देखील इकडे आलात अंधेरी जोगेश्वरी साईडला गेला तर पडदा बॉक्सचं क्रिकेट आहे 1 to 4 चं दहिसर साईडला गेला तर लकवा टिचकी प्रत्येक विभागात वेगळे बॉलिंग आहे ठाणे परिसरात आलं की 1 to 4 चं क्रिकेट या ठाणे परिसरात खूप चांगलं खेळलं जातं टॅप क्रिकेट बॉलिंगसाठी सुशांत राणीम पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि चांगली बॉलिंग टाकली करण सोडाने फक्त आणि फक्त 4 रन आणि 2 विकेट मिळवले गेले महत्वाचे विकेट मिळवले करण सोडाने बॉलिंगसाठी सुशांत स्ट्राइक एंडला आकाश इस बार भी एक अच्छा स्ट्रोक वहां पर करण सोड़ा है 1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 5 रन सभी का स्वागत है इस टूर्नामेंट में और एक बहुत ही अच्छा प्लेटफॉर्म सब यंगस्टार के लिए आज फर्स्ट प्राइज 81,000 एंड ट्रॉफी सेकंड प्राइज 41,000 एंड ट्रॉफी बॉलिंग के लिए सुशांत रनीम जो चेंबूर से बिलोंग करते हैं और बहुत अच्छा क्रिकेट उन्होंने भी बहुत सालों से खेल चुका है बहुत एक्सपीरियंस खिलाड़ी है यहाँ पर इस बार भी एक अच्छा गेंद और यहाँ पर परफेक्ट बॉल बॉलिंग के लिए बॉलर सुशांत स्ट्राइक एंड पे बैटर भाविन को विन करने के लिए एक अच्छा टारगेट रखना जरूरी है लाइफ में टारगेट है ऑफिस में टारगेट है ऑफिस में टारगेट किया तो इंसेंटिव है इधर टारगेट किया हुआ तो ट्रॉफी है सो लाइफ में टारगेट रखो सभी जन टारगेट से करते हैं कि मंडे में शेयर मार्केट जैसा ओपन हुआ आईपीओ कलेक्ट करो उधर भी टारगेट है शेयर मार्केट में भी बहुत जन इन्वेस्ट करते हैं जैसा 3:30 हुआ तो शेयर मार्केट बंद इस बार भी अच्छा स्ट्रोक हो यहां पर बेहतरीन टाइमिंग बैटर आकाश के बैट से सो उसी के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ सिर्फ 7 रन हो चुके हैं स्कोर कार्ड पे एक बाउंड्री की जरूरत है थोड़ा एक अच्छा टारगेट सेट किया तो सेकेंड इनिंग पे देखने के लिए एक अच्छी मैच बन सकती है बॉलिंग के लिए सुशांत इस बार भी अच्छा स्ट्रोक और वहां पर 2 ओवर का खेल यहां पर खत्म हो चुका है और स्कोर कार्ड सिर्फ और सिर्फ 8 रन के रूप में जमा 11 डोंबिवली टीम आपण आला असेल तर आपल्या आलेल्याची नोंद करायची आहे यानंतर लगेच आपली फायनल मॅच असणार आहे याची पण नोंद घ्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 8 रन जमा केल्यात बॉलिंगसाठी सन्नी धोत्रे प्रथम क्रमांक तब्बल 81,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी द्वितीय क्रमांक 41,000 रुपये भव्य दिवस आयोजन कळवा परिसरामध्ये आज खारी गाव नाक्याला आपण आहोत आणि
खूप चांगलं आयोजन. आशिषभाई तिवारी चषक, संदेशजी पाटील, त्यानंतर समीर मांजरेकर आणि सर्व त्यांचे मित्र SP ग्रुप. या बॉलवर विथ द स्पिन अगदी सनीने पण खूप वर्षाचा अनुभव आणि त्या बॉलवर 4 रन. बॅटची एज घेतली गेली, प्रॉपर टायमिंग झालं नव्हता, बट उपरवाला जबी देता छप्पड फाड के. कोणाला वाटलं पण नव्हतं की बाउंड्री जाईल, बट बाउंड्री गेली. क्रिकेटमध्ये कोणीही कधी जिंकू शकतो. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पण ऑस्ट्रेलियाने अफलातून कामगिरी केली, बट भारताने पण त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. नितेश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, यंगस्टरसाठी एक चांगलं परफॉर्मन्स पाहिला गेला. रन झाले आतापर्यंत 13 रन झाली त्या फलकावरती. तिसरी ओव्हर चालू आहे. सन्नी पहिली करणने चांगली बॉलिंग टाकली, सुशांतने एक चांगला स्पेल टाकला, तर सन्नी धोत्रे. इकडे पण कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होते. करण सोडला तिकडे पोचलेत आणि क्विक दुसरा रन कंप्लीट केला गेलाय आकाशला पण माहिती आहे की स्कोर मध्ये आपण कुठेतरी कमी आहोत, त्यामुळे डबल पण खूप महत्वाचा आहे. 15 धावा झाल्या धाव फलकावरती. बाउंड्रीची गरज आहे. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करत होते. सिंगल रन तिकडे मिळतीये. खूप चांगली बॉलिंग केली इकडे मालवण मुकेश रॉयल चेंबूर स्टेशन आणि त्यांच्या विरुद्ध सांगवी स्पोर्ट्स मुलुंडचं स्टेशन. जो तो खेळाडू त्याच स्टेशनचा असणं गरजेचं आहे. मग ईस्ट वेस्ट आणि त्याच परिसरातून खेळाडू पाहिजे. हे यातून नवीन खेळाडू पाहायला मिळाले. यंग टॅलेंटला चान्स मिळाला. या बॉल देखील एक चांगला स्पेल आणि तिकडे बॅटर बाहेर जाईल. सोळा रन झाले धाव फलकावरती. फक्त आणि फक्त 16 रन्सवरती आपण पाहिलं तर सांगवी स्पोर्ट्स मुलुंड संघ कुठेतरी ते शांत झालाय. अंतिम दिवस आणि यानंतर फायनलची मॅच देखील आपण पाहणार आहोत. जमा 11 डोंबिवली संघ आपण आला असेल तर आपण संदेश पाटील यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. जमा 11 डोंबिवली. रन झाले आतापर्यंत 16 रन. 3 ओव्हर संपल्यात आणि 16 धावा झाल्या त्या फलकावरती. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील आणि 30-35 पर्यंत जाणं गरजेचं होतं. या ओव्हरमध्ये एक अगदी 15-20 रन तरी आले तरच मॅच थोडी क्लोज होईल. पण आकाश मोरीला आता थोडा चान्स घेणं गरजेचं आहे बॉलिंगसाठी. शुभम लोखंडे पहिलाच बॉल आपण पाहिलं तर खूपच बाहेर वाईट बॉल. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा शुभ. या बॉलवर एक चांगला ड्राईव्ह केला गेला तिकडे विवेकने. खूप चांगली फिल्डिंग आज दिवसभरामध्ये विवेकने पण त्या झोनला पूर्ण कव्हर केलंय आणि खूप चांगल्या अंदाजामध्ये फिल्डिंग करत असताना विवेक. इकडे पण थांबवलं गेलं आणि व्हाईट बॉल. पुन्हा एकदा स्कोर मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. 19 रन झाले त्या फलकावरती.
अंतिम दिवस. यानंतर मेगा फायनलची मॅच देखील पाहणार आहोत. कालच्या 12 संघातून मधून जमा इलेव्हन डोंबिवली संघ क्वालिफाय झाला फायनलसाठी. या बॉलवर चांगला बॉल फिरवला लेग ब्रेक आणि पॅटरला बाहेर जावं लागेल. न्यू बॅटर आकाश येत आहेत. या बॉलवर काही काळ बॉल हवेत होता. रन सिंगल मिळते आणि चांगली बॉलिंग केली. चारही बॉलर्सने खूप चांगली बॉलिंग केली. या बॉलवर खूप चांगला बॉल फेकला गेला बट मागे अजितने चांगला कलेक्ट केला. वेल स्टॉप अजित. रन एक्स्ट्रा रन्सने मात्र तिकडे पुढे झाला आणि स्कोर 21. या बॉलवर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स 22. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॉलला फिरवलं गेलं बट व्हाईट बॉल आहे आणि बॅटरला पण बाहेर जावं लागलं. एक छोटं टार्गेट आहे. सेमीफायनल मॅच कुठेतरी मालवण मुकेश रॉयल चेंबूर टीमने एक चांगला बॉलिंग अटॅक केला आणि करण त्यानंतर सनी सुशांत शुभम टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता 25. 24 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 25 रन करायचे मॅचला जिंकण्याकरिता टीम मालवण मुकेश रॉयलला. फक्त आणि फक्त 25 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता मालवण मुकेश रॉयल चेंबूर. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. शुभम लोखंडे आणि त्याच्या सोबतीला बॅटर अरुण चव्हाण डोरा. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन आकाश. पहिलाच बॉल खूपच बाहेर व्हाईट बॉल. आता फक्त 24 बॉल मध्ये 24 रन करायचे आहेत. स्ट्राइक एंडला बॅटर शुभम.
या बॉलवर पण नो बॉल. मॅच मध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर आता सेमीफायनलची फाईट होती ती मात्र बघायला मिळत नाहीये. 40-45 पर्यंत स्कोर पाहिजे होता. या बॉल एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला शुभम क्विक मागे आले आणि रन मिळणार नाही तिकडे थांबवलं. पण फाईट करतील. सांगवी स्पोर्ट्स बोलून पण मॅच सोडणार नाहीयेत. बॉल टू बॉलच्या मॅचेस पण रंगतात. या बॉलवर समोर एक चांगला स्ट्रोक खेळले गेलेत आणि पहिला चौकार या इनिंगचा. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बीट केलं गेलं. या बॉलवर पण एक्स्ट्रा रन्सने मात्र मॅच पुन्हा एकदा क्लोज जाते आणि या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेलेत. अरुण चौहान नो बॉल. डेंजर डोरा आणि डेंजर स्ट्रोक आहे. खूप टायमिंग दिलं आणि या बॉलवर बॅटरला बाहेर जावं लागेल. तेरा धावा झाले त्या फलकावरती. बॅटर करण अंबर मॅच मध्ये आता औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलं टीम मालवण मुकेश रॉयल चेंबूरच्या या संघाने. या बॉलवर पण तिकडे मॅच थोडीफार शांत चालू आहे. या बॉलवर नो लुक. क्या बात है. वेगळ्या स्टाईलने शिवमच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 4 रन. या बॉलवर देखील अगदी आणि बॅटरला बाहेर जावं लागेल इकडे. न्यू बॅटर विवेक येत आहेत. 6 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. अवघ्या फक्त 5 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम मालवण मुकेश रॉयल चेंबूर. या बॉलवर स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे रन सिंगल मिळतीये. 12 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे फक्त आणि फक्त. यानंतर जमा 11 डोंबिवली टीम आपण तयार राहा.
मेगा फायनलची मॅच यानंतर बॉलिंगसाठी हरीश आणि पहिलाच बॉल हरीशने अगदी ऑफ स्टिकला बाहेर आणि मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय मालवण मुकेश रॉयल. वेल प्लेड, हार्ड लक.